तुम्हाला हे लोकेशन बघून तर समजलं असेल की आज मी कोठी आली आहे. हो, मी आले होते मुंबईला आणि अचानक आमचा गुढीपाडव्याच्या सेकंड डेला प्लॅन ठरला की आपण निघूयात. आणि हे सगळं अचानक झाल्यामुळे आम्हाला रेल्वेची तिकीट तर काही मिळालीच नाही. त्यामुळे अचानक आम्ही बाईकवरती आलो आणि 6 महिन्यापूर्वी पण मुंबईला येऊन गेले, ज्याच्यामध्ये मी सगळे लोकेशन कंप्लीट केलेत. 3 दिवस सुट्टी घेतली होती, तर या 3 दिवसामध्ये मी फक्त घरामध्ये बसणार होते. फक्त फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा होता मला, त्यासाठी आले होते. त्यातला एक दिवस झालं असं की दीदी म्हटली चल आपण थोडीफार शॉपिंग करून घेऊया. तसं मला खरं तर आजकाल शॉपिंगचं एवढं क्रेज नाही आहे, पण आता तिने आग्रह केल्यामुळे मी पण थोडीशी बाहेर पडले आणि थोडीफार तिकडचे पण काही ट्रेंडिंग गोष्टी असतील, काही विकत घेता येतील तर अशा गोष्टी बघितल्या, ज्या मला काही एवढ्या नाही आवडल्या. पण मला असं गिल्ट नंतर राहिलं की मी कोरियन बॅग तर घ्यायला पाहिजे होती. आणि तर लोकलचा प्रवास बिलकुल आवडत नाही, त्यामुळे मला मुंबईला यायला अजिबातच आवडत नाही. पण लास्ट टाईम बाईकवर आलो होतो आणि आत्ता पण आम्ही बाईकवर आलो, त्यामुळे मला थोडंसं बरं वाटलं. नाहीतर एवढी बॉडी माझी डिहायड्रेट झाली होती अशी पण, कारण एवढं ऊन इथे पण आहे आणि तिकडं पण आपल्या पुण्यामध्ये पण तेवढंच आहे. पण मला खरंच ही लाईफ अजिबात नाही आवडत. पुण्यामध्ये आपलं बिंदास बाईक काढली, घराबाहेर निघलं, खूप सोपं वाटतं. पण इथे 3 दिवस माझे कसे गेले मला कळालंच नाही, कारण बाईकवर आलो होतो. कुठं वाटेल तिकडे आम्ही बाईकवरतीच गेलो. थोडीफार शॉपिंग पुरतं फक्त आम्ही लोकलनं गेलो, पण मला हे जमतच नाही. त्यामुळे मस्त असे दिवस गेले. आणि तुम्हाला मुंबई आवडती का पुणे, मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर बाबा पुणेकर झाली आहे, त्यामुळे मला तर पुणेच आवडतं. चलो बाय गाईज, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.